कहाणी नाही सांगायची. आता आपण जाऊया फटाफट आणि मग पुढे काहीच. फायनली आम्ही पोहोचलोय पंढरपूरला. खूप जास्त गर्दी आहे. आता आम्ही इथे चंद्रभागा या साईडला आणि ह्या साईडला दर्शन आहे, म्हणजे मठ वगैरे, आणि समोर लाईन लागले. मी तुम्हाला ते पण दाखवतो. जस्ट वेट. ही आहे चंद्रभागा नदी. थोडंसं पाणी कमी झालंय, पण याला 12 महिने पाणी असतं असं बोलतात. सो तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आणि इथे सगळे वारकरी वगैरे लोक भरपूर सारे आहेत. आता तरी थोडं आम्ही दुपारी आलो म्हणून थोडी गर्दी कमी आहे, नाही तर सकाळी वगैरे खूप जास्त गर्दी असते. हे बघा, ही येते नदी आणि बोटिंग वगैरे पण आहे. आणि आम्ही आता मस्तपैकी जाऊन हातपाय धुवून येतो पटकन. हे आहे पूर्ण पंढरपूर आणि इथे भरपूर सारं जत्रासारखं भरलेलं आहे. आणि इकडे उसाचा रस वगैरे, आणि इकडे नदी आहे. तर आम्ही नदीमध्ये जाणार आहे. मला दाखवलं तर आम्ही नदीमध्ये जाणार आहे आता हातपाय धुवायला. आणि हातपाय धुवून आम्ही मठामध्ये जाऊ. सो लेट्स गो. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असेल. आम्ही पंढरपूरला पहिल्यांदा, मी सेकंड टाइम आले, पण पहिल्यांदा खूप असं लहान होती. चंद्रभागा नदीने आमची आई बघा हातपाय धुवायला गेले. इकडे ना ॲक्च्युली चांगलं आहे सगळं, पण खूप जास्त ते नारळ बिरळ वाहून ना पूर्ण घाण झालं आहे बघा. तर तिकडे ठीक आहे, आता काय करणार. वारकरी लोक भरपूर सारे येतात. आशीर्वाद आहे. य माते य. इथं होतं यार. हे बघा, मी असा गंध लावला मस्तपैकी. आणि गुड्डीने पण लावलाय गंध. एकूण नाही लावला किंवा कारण की तिला आवडला नाही. व्हिडिओ काढायचा आहे तुम्ही. चालू केलाय का? हो. तेव्हा मस्त गजरा लावला दिसांना. आणि हा टिक्का सुद्धा खूप सुंदर वाटतोय. आणि असं वाटतंय की आपण पंढरपूरमध्ये आलोय. आता आपण पुढे जाणार आहे मठामध्ये. तर चल ना. तर मग आपण आता डायरेक्ट जाऊया मठामध्ये, भेटूया डायरेक्ट. त्याच्या इथे ना असा चुडा असतो. आणि हा ना म्हणजे घालायचा असतो. हा ना मम्मी, का घालायचा असतो? मानाचा असतो. सवासनी बायकांनी हे घालायचं असतं. माता माझ्या मम्मीला आई घालते चुडा. सो चलो, आता इथे सगळे नजदीक सगळे मंदिर आहेत जवळपास असे. आणि मठ पण तो खूप मोठा मठ आहे. तर आम्ही तिकडे लास्टला जाऊ आय गेस. काहीच इकडे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. सो हे ते मंदिर आहे जे मेन आहे, जिथे जत्रा भरते. बट आम्ही आतमध्ये नाही जाणार कारण की भरपूर जास्त गर्दी आहे. तर मी तुम्हाला पण ती गर्दी दाखवते. जस्ट आहे एवढी गर्दी जायला. इकडे लाईन जायचं का तुला आतमध्ये? लाईन तो आम्ही विचार करतो की जायचं नाही. पालखी आम्हाला बघायला भेटली. चांगलं नशीब आहे. पालखी आली. सो गाईज, इथे आमचं मस्त चरण दर्शन नाही झालं, आमचं मुखदर्शन झालंय. ठीक आहे, झालं हे चांगली गोष्ट आहे. आणि कारण लक्ष्मी बोलते, विठ्ठल रखुमाईचं लग्न होतं आज. तर आमचं दर्शन पण छान, दर्शन पण झालं. आणि आम्हाला लग्न 16 तर नाही बघायला भेटलं, पण पालखी होती जी लग्नाची होती, ती पालखी आम्हाला बघायला भेटली. तर आम्ही त्यातच ब्लेस्ड आहोत. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ना चरण दर्शनसाठी लाईन लावा. चरण दर्शनसाठी लाईन लावा. मुखदर्शन बेस्ट आहे, कारण की त्यांचं तोंडसुद्धा दिसत नाही विठ्ठल रखुमाईचं. तर तुम्हाला कधी या विठ्ठल एवढा लांब आले ना पंढरपूरला, तर तुम्ही नक्की चरण दर्शन करा. लाईनीत उभा राहा, पण तुम्हाला चांगलं वाटेल. आहे कैकाडी महाराजांचा मठ. खूप मोठा आहे आणि इथे सगळे देव आहे सगळ्या ह्याचे. आणि त्याचे महत्त्व म्हणजे काय काय नाव आहे देवांचे ते सुद्धा सांगितलेलं आहे. मी हा मठ ऑलरेडी बघितलाय, पण आता आम्ही गुड्डीसाठी चाललोय. हे बघा, आता आम्हाला कुठून जायचं तेच माहित नाही मुळात. तर इकडून जायचं असेल, वे टू दर्शन इथून. आणि खूप मोठं आहे. सो स्टेज तर पूर्ण भिकाऱ्यासारखं झालं, कारण की इकडे खूप जास्त धूळ मिट्टी आहे. बट ठीक आहे, आता आपण दर्शन घ्यायला चाललो तर सगळं करूनच जाऊया. गुड्डी तेल व तिथे नको, तिथे कसं ग नको. आणि ते कंटिन्यू अजून आता मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहेत खरं तर इकडे, पण बघूया इथे जर असेल तर आपण करूया. द्वार आहे आणि इकडे असं वेगवेगळ्या हे लाईक माहीत नाही त्याला काय बोलतो, म्हणजे असं नाग आहे असं आहे भरपूर काही. आता तुम्हाला दाखवतो. महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा सुद्धा इथे हे लावलेलं आहे. हे बघा, इथे नाव पण लिहिलंय. सो सगळे A to Z ह्याचे त्यांनी मूर्त्या लावल्यात आणि हे केलंय. आणि
हे पण आहेत आपले प्रधान लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, हे बघा. आणि हे कोण आहे? आई वडील. आई वडील. चला मान. आणि आय गेस ही मगर आहे, तर आम्ही आता चाललोय मगरच्या तोंडीतून. बापरे डेंजर आहे. ही त्याची जीभ आहे, त्याचा येऊन गेले ग मी, सगळं फिरून गेले. मोठा आहे हा मठ आणि खूप कशा कशाला जायचं आणि खूप जमलेलं आहे, जसं बुलबुल टाईपमध्ये वाटतं, बट छान वाटतंय. खूप साऱ्या मूर्त्या आहेत, सगळ्यांची माहिती भेटते, पण आम्हाला एवढं सगळं माहिती नाही आहे. सो बट ठीक आहे, आपण बघून जाऊया. हे सगळे महाराजांचे लोक आहेत, छान आहेत. आणि A to Z महाराज आहे तिकडे, तर तुम्हाला इन्क्वायरी म्हणजे त्याचे नावं वगैरे जे पण आहेत ना, त्यांच्या सगळ्यांची नावं दिलेली आहेत. आणि खूप सुंदर आहे हा मठ. थोडासा मला आठवते नाव काय, अगस्त मुनीचे आत्मबलिस्थान. ते मस्त कोंबड्या वगैरे आहेत, नळ आहे असं धुवायला, फुल गावरान टाईपमध्ये, भारी वाटतंय खूप. आणि आम्ही सगळे बसलो जेवायला. सो कंटिन्यू बघा. आता जेवण झाल्यानंतर आम्ही घरी जाऊ, कारण की आता खूप जास्त थकलो आहे.